नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट। 27 एप्रिलला एकाच दिवशी 6 महत्त्वाचे GR जाहीर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या आणि प्रशासनाला गती देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत। 27 एप्रिल 2026 रोजी विविध विभागाकडून तब्बल 6 महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले। या निर्णयामुळे पदोन्नती, नियुक्त्या, प्रशिक्षण आणि विविध विभागातील कामकाजावर थेट परिणाम होणार आहे। सरकारच्या या निर्णयाकडे राज्यभरातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागले होते। काही निर्णयामुळे दिलासा मिळणार असताना काही निर्णय प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे। मराठी भाषा विभाग ज्येष्ठता यादी अंतिम। मराठी भाषा विभागातील शिपाई संवर्गासाठी अंतिम सामायिक ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे। 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीचा समावेश आहे। यामुळे पुढील पदोन्नती आणि बदली प्रक्रिया आता वेगाने पार पडण्याची शक्यता आहे। अनेक कर्मचाऱ्यांचा बराच काळ प्रलंबित असलेला प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे। शहीद पोलिसांच्या कुटुंबांना आधार। महिला व बाल विकास विभागाने मानवतेचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा समकक्ष पदावर नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे शहीद कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळणार आहे। महसूल व वन विभाग तज्ञ पदांना मुदतवाढ। भूसंपादन प्रकरणामध्ये सरकारी बाजू मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या 38 मूल्यांकन तज्ञ पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे। कालावधी 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026। त्यामुळे प्रलंबित प्रकरणे जलद मार्गी लागण्यास मदत होणार आहे। लघु लेखकांना मोठा दिलासा। सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वाचा निर्णय। उच्च श्रेणी लघु लेखकांना पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्यात आलेली आहे। यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ आणि प्रशासकीय अडथळे कमी होणार आहेत। प्रशिक्षणाला हिरवा कंदील। त्याच विभागाकडून दुसरा निर्णय। मंत्रालयीन लघुलेखक संवर्गासाठी पदोन्नतीनंतर प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे। प्रशासन अधिक कार्यक्षम आणि सक्षम करण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। सहकार विभागातील पदे कायम। सहकार व पणन विभागाने 18 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। कालावधी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत। यामुळे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे। एकंदरीत चित्र। एकाच दिवशी जाहीर झालेले हे 6 निर्णय पाहता कर्मचाऱ्यांना दिलासा, शहीद कुटुंबांना आधार, प्रशासन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असा बहुआयामी परिणाम दिसून येत आहे। राज्यातील कर्मचारी वर्गासाठी ही नक्कीच महत्त्वाची घडामोड असून पुढील काळात आणखी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।